तू म्हणाला होतास मी पूर्वीचाच आदित्य, बेस्ट फ्रेंड. कधीही हाक मार. हो, तू सांग ना फक्त. बिल्डिंगच्या टेरेसवर जा आणि खाली उडी मार. अगं घाबरू नकोस. असं काही करायला सांगणार नाहीये मी तुला. माझी फ्रेंडशिप हवी असेल तर तुला 3 अटी मान्य कराव्या लागतील. ठीक आहे, तू सांग ना, मी तयार आहे. पहिली अट, मी आता जे गाणं लावेन त्यावर डान्स करून दाखवायचं. डान्स? युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी आणि कसला भंकस नाचतोयस रे. बघ, डान्स कर अशी अट होती तुझी. चांगला डान्स कर असं म्हणाले नव्हतीस तू. दुसरी अट, हं. रोज रात्री 10:30 वाजता मला डान्स क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. एवढंच? एवढंच ना? तरी घरच्यांना मान्य नाहीये माझ्या. मला साल्सा शिकायचंय आधी. डान्स क्लासवरून मी एकटी येणार म्हणून बाबा परमिशन देत नाहीये मला. सो पुढचा 1 महिना मला क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. डन. आणि तिसरी अट? मला माझ्या पास्ट बद्दल काही विचारायचं नाही. नो पर्सनल क्वेश्चन्स. मी सगळं विसरलीये आणि मला काही आठवण करून घ्यायची नाही. ठीक आहे, नाही विचार. पण पिंकी, आय ट्रस्ट यू. मी तुला ओळखतो. मला माहिती की तू तुझ्या पास्ट मध्ये असं काहीही केलेलं नाहीयेस जेणेकरून. आदित्य, तुला काही माहिती नाहीये आणि प्लीज माहिती करून घ्यायचा प्रयत्नही करू नको. उद्या वेळेवर ये. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे, प्रेम हे. तू रोज रात्री मला घ्यायला येतोस, घरी सोडतोस. घरचे विचारत नाही तुला? विचारतात ना. मग तुम्ही त्यांना काहीतरी मॅनेज करतो. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया,
हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके